वक्फ बोर्डाची मालमत्ता काँग्रेसचे पुणे लोकसभा मतदारसंघामधील उमेदवार आणि आमदार रवींद्र धंगेकर यांनी शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांच्याबरोबर संगनमत करून बळकावली आहे, असा आरोप एमआयएमचे पुणे लोकसभा मतदारसंघामधील उमेदवार अनिस सुंडके यांनी केलाय। मूळ वक्फ बोर्डाची मालमत्ता रवींद्र धंगेकर यांनी राजकीय प्रभाव टाकून बळकवला आहे। धंगेकरांनी हा भूखंड त्यांच्या पत्नीच्या नावावरती घेतला। आता खासगी विकसक उत्कर्ष असोसिएटच्या मदतीने त्या ठिकाणी निवासी व्यावसायिक इमारत बांधली जाते, असंही सुंडके यांनी म्हटलंय। गेल्या वर्षी कसबा विधानसभेची पोटनिवडणूक जिंकल्यानंतर धंगेकरांच्या पत्नी आणि उत्कर्ष असोसिएट्स यांनी हा व्यवहार पूर्ण केला, याकडे देखील त्यांनी लक्ष वेधलंय। मी मुद्दे तुम्हाला सांगितलं का आमची वक्फची जमीन ही अल्लाची जागा असते आणि ते रवींद्र धंगेकरचे मिसेसच्या नावावर आणि त्यांचे 2 पार्टनर आहे ना का त्यात त्यांनी ती खरेदी केली आणि आज ते 7 मजलेपर्यंत तिकडे पोहोचलेले। त्यांचं काम चालू आहे। मेन भर चौकात ते बिल्डिंग आहे गणेशपेठ मध्ये, तुम्ही रविवारपेठ गणेशपेठच्या मध्ये तिकडे तुम्ही जाऊन बघू शकता। आणि आम्ही वरती अर्ज केलेले, पोलीस स्टेशनला केलेले अर्ज, वक्फला मेन तर ज्याची जागा आहे वक्फची त्यांनाच केलेले, तर ते म्हणते आम्ही तुम्हाला 2-4 दिवसात स्टे ऑर्डर देऊ त्यांना, असं सांगितलं। टिपू सुलतानच्या मुद्द्यावर भाजप टीका करते नाही बघा, भाजप तर टीका करणारच आहे ना। त्यांना तर माझे मी एक मायनॉरिटी समाजाचा उभा आहे, त्यामुळे ते भाजप तर टीका करणारच आहे ना। अशी मी कुठं काय चुकीचं बोललो? तुम्ही सांगा का हजरत टिपू सुलतान स्वतंत्र सैनिक होते का नाही, एवढंच सांगा तुम्ही मला। आमचे तसे आमचे वीर आमचे हजरत टिपू सुलताननी कधी पण कोणाला माफी मागितली नाही। ते शहीद होईपर्यंत लढत होते अंग्रेजाबरोबर। थांब एकदम थांब आहे। तुम्हाला माहिती आहे, मी एकदा सांगितलं मी करणार म्हणजे करणार, मी कुठून पण करणार, पण करणार बनवणार म्हणजे बनवणार। तुमचे मत मला भेटले पतंगाला आणि मी निवडून आलो का ते 100% ते मी बांधणार। म्हणले की ट्रॅफिकला जबाबदार काँग्रेस, कशी जबाबदार? बघा, त्या टायमिंगला 2000 साली मोनोरेल आणली असती मी, तर आज एवढी जे ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आहे, मोनोरेल हे मेट्रोपेक्षा सोपी होती एकदम। मोनोरेल मेट्रोपेक्षा सोपी होती, तर आज एवढी ट्रॅफिकची समस्या नव्हती। आणि रिंग रोडचं पण माझं त्या टायमिंगला लई दबाव आणला मी, तर रिंग रोड आपण करू नाही का, तर रिंग रोडचा पण मला विरोध झाला। आणि मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, त्या टायमिंगला त्या काळात जे पत्रकार असेल, जुने पत्रकार इकडे यांना माहीत असेल का बाबा त्या टायमिंगला मला लई प्रेशरमध्ये काँग्रेसचे काम करायला लागायचं, तरी मी ते काम उडवायचो। जसे दगडूशेठ हलवाई गणपतीला ती खादी भंडार आणि फायर ब्रिगेडची जागा मी दिली, पहिला विषय होता। मी स्टँडिंग कमिटी चेअरमन झालो तेव्हा काँग्रेसचे लोक विरोध जात होते। काँग्रेसच्या लोकांनी मला विरोध केले का आम्हाला पण मंदिराला पण जागा द्या, पण ते सगळ्यांना डावळून मी भाजप, शिवसेना आणि RPIचा पाठिंबा घेऊन ते मतदान घेऊन मी ते मान्य केलं आणि ते एवढं भावी दिव्य मंदिर आज जगात ज्याचं नाव आहे ते मी केलं। एक मला त्याचा अभिमान आहे। त्याच पद्धतीने पुण्येश्वरच्या मंदिरासाठी जे पुण्येश्वर जिकडं मंदिर आहे तिकडं त्यांनी बांधावे, पण आमची जी मस्जिदाची जागा आहे ते प्लॅन आम्ही पास केलेलं होतं, तरी आता ते डिस्प्यूटमध्ये गेलं। मी लिगली फेसवर जाणार आहे, कोर्टात जाणार आहे, कोर्टातर्फे त्याचा आणू पास करून आणि कॉर्पोरेशन करून आम्ही करून घेऊ। भाजप आणि काँग्रेस ज्याला भीती आहे तेच वंचित कुठंच नाही, कात्रजमध्येच आहे फक्त वंचित। कुठं वंचितची गोष्ट घेऊन बसले तुम्ही? अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे।